तर 10 रुपये प्रति सीट या दराने आम्ही रुनवाल ब्लिसपर्यंत पोहोचलेलो आहोत। आयुष्यात प्रत्येकाचं स्वतःचं हक्काचं विशेषतः प्रशस्त असं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि तूही ते स्वप्न पाहिलंच अनिरुद्ध। आणि काय तो योगायोग, आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे तुझं घर आकारास येत आहे, तुझं स्वप्न साकारत आहे। अँड वी आर सो हॅपी फॉर यू। वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रा। तर नमस्कार मंडळी, वारणकर ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज मी आलेलो आहे कांजूर मार्गला आणि इथे आपल्या मित्रांनी एक रुनवाल ब्लिस या ठिकाणी अवाढव्य असा मोठा एक फ्लॅट घेतलेला आहे आणि लॉबीमध्ये, त्यामुळे मी जरा हळू बोलतो नाही तर लई प्रॉब्लेम होईल। तर झालं असं की छान आता मी बऱ्याच दिवसापासून चाललं आहे फ्लॅटला व्हिजिट करायची अनिरुद्ध कधीपासून बोलवतो आहे, पण आज फायनली मला मुहूर्त मिळालेला आहे आणि मी आता इथे आलेलो आहे आणि आतमध्ये बरंच काही काम चाललं आहे। प्रश्न पडला होता की आज व्हिडिओ बनवायचं की नाही, कारण की म्हटलं सगळं झाल्यावर बनवूया की काम चालू असताना बनवूया हे माहिती नव्हतं, पण एक्साइटमेंटची आहे ना अशी आतमध्ये राहत नव्हती, असं वाटतं कधी व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे मी समहाव त्याला कन्व्हिन्स केलेलं आहे। आतमध्ये थोडंसं मेसी आहे, पण तरीसुद्धा आता आम्ही तुम्हाला दाखवतो एक छोटासा लुक। उद्या शिफ्टिंग आहे, त्यामुळे नंतर आणखी एक व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये सगळं भारी असं एकदम सगळं सेट दिसणार आहे तुम्हाला। पण आज मात्र असा थोडंसं एक ओव्हरऑल धावता एक रन थ्रू मी तुम्हाला या अनिरुद्धच्या घराचा देतोय, जो आहे रुनवाल ब्लिसमध्ये 49व्या माळ्यावरती। सो ओव्हर टू अनिरुद्ध। चलो आता आपण बघूया आपला रुनवाल ब्लिसचा फ्लॅट 49 माळावर। आज ऍक्च्युली खरं भरपूर पाऊस होता, ऍक्च्युली यायचं की नाही माहिती नव्हतं, खरं तर जमतंय की नाही, पण तरी पण कसा बसा आलो, कारण या उद्याच शिफ्टिंग आहे आपली, तर भरपूर सारी कामं करून घ्यायची होती खरं तर आपल्याला। आणि काय तुम्हाला तर माहितीच आहे, कामगार वगैरे बरेचसे येत नाहीत कधी, त्यांच्याकडून खूप सारं फॉलोअप घ्यावं लागतं, त्याच्यामुळे करावं लागतं सगळं ते। आणि म्हणून आज आलेलो आहे, तर फायनल थोडंसं जे काही ऍटलिस्ट शिफ्टिंगसाठी तरी ओके व्हावा याच्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। मी, किरण आणि शुभम आम्ही ह्याला बोललेलो होतो खरं, कारण आतमध्ये खूप मेसी आहे, तर व्हिडिओमध्ये कसं येईल काय माहिती नाही, पण तो बोलतो सर रे करूया म्हणून। आता तर ठीक आहे चला करू बोललो, त्याच्या काय विनंतीला मान देऊन। हा हे फ्लॅट वरती तुम्ही बघू शकता 4901। चला मग आतमध्ये जाऊया, चलो। हा आहे आमचा फ्लॅट, ह्याचा बाहेरचा पूर्ण लुक, सेफ्टी डोर, याच्यावरती अशोक चक्र बनवलेलं आहे छान अशी। आणि हे आमचेच सगळ्यांची मिळून, आई नंतर मी, आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं, त्याच्यावरती अशोक चक्र। येस, थँक्यू सो मच। आणि याच्यावर एक असा हात कोरलेला आहे आशीर्वादासाठी। हो, मी असं मुद्दाम व्हिडिओसाठी नाही बोलत अनिरुद्ध, मी हे नोटीस केलंय, इट लिटरली लुक्स व्हेरी क्लासी। येस येस, जसं मी तुला हेडबोर्डचं बोललो ना मगाशी, हा तसंच हे छान आहे, क्लासी आहे। सो हे आहे असा सेफ्टी डोर, हा आपला मस्त दिसतोय, हा आपला मेन डोर। मग बेल वगैरे लावली की नाही घराला, मग काय? हा येस, बेल आहे ना, हे बघा इथे बघा, हे आहे व्हिडिओ डोर फोनची कॉन्सेप्ट आहे। ओके, इथे तुम्ही जर हे दाबलं की आतमध्ये बेल जाते। हेलो, कौन है? दरवाजा खोलिए, दरवाजा। अरे मालिक घर पे नहीं है। अरे भाई मालिक क्या, मैं ही मालिक हूँ। ओके ओके ठीक है मालिक, खोलता हूँ। साफ सफाई हो गया यार, जल्दी करना है, अभी हुआ नहीं है साफ सफाई, थोड़ा बाकी है। हा, तर इथून आपला हा एंट्रन्स आहे, आपण डायरेक्ट एंट्री लिव्हिंग रूम मध्ये करतोय। हा आपला इकडचा पूर्ण स्पेस आहे, इथे असा वुडनच्या पट्ट्या एक डिझाईन म्हणून लावून दिलेला आहे, त्याच्यावरती असा लुक येण्यासाठी छान। इथे तुम्ही आला तर हा डायनिंग स्पेस आहे इकडचा, तर इथे हा आपला पूर्ण हा डायनिंग एरिया आहे बघा, इथून ते इथपर्यंत असा पूर्ण मोठा हा डायनिंग एरिया आहे। ही जी वॉल आहे इथे, ते मागाशी तुम्ही जे बघितलं व्हिडिओ डोर फोन, हे आतलं कनेक्शन इकडे, इथे तुम्ही बाहेर बघू शकता की बाहेर कोण आलेला आहे। कॉल म्हणजे इकडे 3 बटन दिलेले आहेत, आन्सरचं, कॅन्सलचं आणि रिजेक्टचं, तर याच्यावरती तुम्ही बघू शकता की बाहेर कोण आलेला आहे। तर आणि इव्हन तुम्ही बाहेर बोलू पण शकता, आवाजही जातो स्पीकरमध्ये बाहेर। आणि या पूर्ण वॉलला टेक्स्चर पेंट केलेलं आहे। या वॉलला आता मंदिर सध्या लावलेलं नाही, इथे मंदिर येणार आहे आमचं। नंतर हा पूर्ण लिव्हिंग रूम, ही विंडो आहे आपली,
तुम्ही बघू शकता 49व्या माळ्यावरून बाहेरचा व्ह्यू. आता मित्रांनो 49व्या माळ्यावरून सध्या पावसामुळे थोडस विजिबिलिटी कमी असेल, लांबचं वगैरे दिसत. सगळं म्हणजे मगाशी अनिरुद्ध सांगत होता पार एकदम वेस्टर्न लाईनला जो समुद्र आहे तो सगळं दिसतं इकडनं. जर क्लिअर विजिबिलिटी असेल तर तो पण दिसतो इथून. अच्छा साधारणतः काय एरिया आहे रे अनिरुद्ध हा? हा आपला फ्लॅट पूर्णपणे 965 कार्पेट एरिया आहे स्क्वेअर फूटचा, ऍज पर रेरा 3 BHK आहेत. आणि पोझिशन मला मिळालेलं आहे फेब्रुवारीमध्ये. त्याच्यानंतर माझं पूर्ण इंटिरियरचं काम चालू होतं. सगळं जर शिफ्ट करायचं, इथे राहायला यायचं म्हटल्यावर भरपूर सगळं करावं लागतं. सो बेड पासून कबर्ड पासून सगळं टोटल किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं, टीव्ही युनिट सगळं आम्हीच केलेलं आहे इथे. तर एकंदरीत तुम्ही बघू शकता. आता आपण जेव्हा आता हे बाहेर पाऊस येतोय त्याच्यामुळे मी विंडो लावून घेतो. हे आपलं हॉलमधलं शोकेसचं कबर्ड आहे. हे काचेचा दरवाजावरती इकडे तुम्ही तुमच्या काही सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज वगैरे जे काय ते ठेवू शकता. आणि खाली आपलं स्टोरेजसाठी आहे. याचं पुश अँड ओपन अशा टाईपचं आहे. आणि हा पूर्णपणे मधला स्पेस टोटल ओपन आहे. इतका मोठा स्पेस तुम्हाला मिळतो बघा, इथून ते तिथपर्यंत बऱ्यापैकी मोठा आहे. आणि मग इथे हा टीव्ही युनिट, ही टीव्ही युनिटची पूर्ण वॉल मागची त्याच्यावरती टेक्स्चर पेंट केलेला आहे अमेझिंग पूर्णपणे. आणि हे टीव्ही युनिट. ओके हा झाला लिव्हिंग रूम. आता लिव्हिंग रूम मधून दोन साईडला दोन असे पॅसेजेस गेलेले आहेत. येस आपण आता राईट साईडच्या पॅसेज मध्ये हा कॉमन पॅसेज मधला येस आपण बाथरूम दाखवूया. हे वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम दाखवा. कमोड आणि हा मस्त असा स्क्वेअरिश नाही, हा ओव्हर हा असा बेसिन आणि बेसिन आहे. हा चला पुढे. हे आहे आपलं कॉमन बेडरूम. ओके हा चाइल्ड रूम म्हणून, चिल्ड्रन रूम म्हणून एक असा आहे, थोडासा कॉम्पॅक्ट छोटासा रूम आहे. एवढा छोटा? हो हा चाइल्ड रूम आहे. चाइल्ड रूम ठीक आहे. आणि इथे हा स्टडी टेबल आम्ही बनवून घेतलेला आहे. हा स्टडी टेबल चाइल्ड रूम असल्यामुळे आम्ही स्टडी टेबल ऑब्विसली इथे बनवलाय. वरती हे स्टोरेज. अमेझिंग इथून मित्रांनो ही हा जो व्ह्यू आहे ना, आणि जो व्ह्यू आहे विंडो मध्ये सगळा हा व्ह्यू सगळीकडे आहे. म्हणजे हा रूम, त्याच्यानंतर पुढे तिकडे मधले ते पुढचे 2 बेडरूम ते तुम्हाला आम्ही दाखवू. हा कर्टन्स लावलेले आहेत पण त्याची मजा आता येणार नाही. आता ती मजा आता येणार आहे. लाव रे. हा एकच आहे तिकडून. हा आला का? हा आता येस आता आला का? दिसतोय व्यवस्थित, छान सुंदर कर्टन्स. हे आहे वॉर्डरोब. हा छोटस इकडे ग्लास बसवलं एका डोरला. ओके आणि हे सिंपल छोटस वॉर्डरोब आहे. ओके चला पुढे. मग ह्या कॉमन बेडरूमच्या पॅसेजमध्येच वरती आम्ही एक स्टोरेजसाठी माळा केलेला आहे. वर माळा आहे. मग आता पुन्हा आपण या पॅसेज मधून आलेलो आहोत इथे लिव्हिंग रूम मध्ये परत. आता हा लिव्हिंग रूम पूर्ण लांब ना घ्या. क्रॉस करून आपण आता लेफ्ट साईडच्या पॅसेज मध्ये इथे इमिजिएट किचन आहे. ओके इथे किचन मध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला 2 प्लॅटफॉर्म. ओके खाली जसं जनरली ट्रॉलीज असतात तशा ट्रॉली बिल्डरने दिली का रे? नाही ट्रॉली बिल्डरने आपणच करून घेतलीये. इथे पण जसं की ज्यांनी कोविडच्या अगोदर बुकिंग केलं त्यांना एसीज नंतर ट्रॉलीज हे सगळं बिल्डरने प्रोव्हाइड केलेलं होतं. ओके. पण आपलं बुकिंग एसी कोविडच्या नंतर झाल्यामुळे आपल्याला हे सगळं काय नाही मिळालं, काहीही मिळालेलं नाही एक्झॉस्ट पण सोडलं तर. हे मस्त आहे. वरती हे असे इथे बघ स्टोरेज साठी वरती कबर्ड केलेले आहेत. खाली बघा फोकस लाईट दाखवा. आणि इथे कबर्ड्स आहेत असे ह्या साईडला. दोन्ही साईडला वरती असे हे पण ठेवायला काय कबर्ड. इथे पण छोटं मोठं पिशव्या वगैरे आपण इथे ठेवू शकतो. डस्टबिन साठी मेन. ओके ओके हे आहे. ही स्पेस वॉशिंग मशीनची आहे. मला आवडलेली कॉन्सेप्ट. येस स्मूथ ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ते. तर बघा हे पुश ओपनिंग आहे ते तुमच्यासाठी कॉमन जरी असेल तरी आमच्यासाठी नवीनच आहे बघा. पुश करतोय हे ओपन, फक्त असं उघडायचं ठीक आहे. आणि मग बंद करताना परत असं बंद. सुंदर अशी कॉन्सेप्ट आहे. चला पुढचं. आणि इथे विंडो आपली. हा ती विंडो बघितली मगाशी त्यांनी. मगाशी दाखवलीस का विंडो ती पण? येस. आणि बाहेर ते हे पुलीस.
किचन मधून बाहेर आल्यावर हा मधला पॅसेज, वरती परत पुली आहेच, वरती पुली आहे. कपडे वाळत घालायला. तर हा आपला आहे मधला बेडरूम, जो फर्स्ट मास्टर बेडरूम आपण म्हणू शकतो. सो इथे आल्या लेफ्ट साईडला हे वॉर्डरोब आहे, जे स्लाइडिंग आहे असं. तेवढाच दाखवा लोकांना आयडिया येणार. हा येस, दोन्ही साईडने असं स्लाइडिंग. इथे मध्ये समोर बेड, हा हेडबोर्ड जो मला खूप आवडलेला आहे. येस, वॉशरूम आणि स्क्वेरिश वॉशरूम, थोडासा रेक्टँगल वॉश एरिया. ओके, असं. आणि इथे ही विंडो, इथे हे टॉवेल वगैरे ठेवायला वगैरे छान. ही विंडो, आणि ही विंडो अशी ओपन होते. आणि ही मस्किटो नेट, याचं कॉन्सेप्ट अजून एक वेगळी लावली आहे. हे बघा, ही पूर्णपणे अशी स्टार्ट टू एंड अशी लागते पूर्णपणे. सो ही एक वेगळी कॉन्सेप्ट जी आम्हाला आवडली. हा खाली ड्रेसिंग टेबल आणि हे कबर्ड ड्रेसिंगचं, ज्याला समोर मिरर आहे आणि आतमध्ये स्टोरेज, म्हणजे जे आपण आपले मेकअपचं सामान ठेवू शकतो. सो एकंदरीत हा असा छोटासा स्मॉल सेकंड बेडरूम, मधला बेडरूम. सो आपण आता जाऊया मास्टर बेडरूमकडे. सो हा आपण बघितला फर्स्ट मास्टर बेडरूम. आता आपण मेन मास्टर बेडरूमकडे जाऊया, जो इथून सुरुवात होतो. हा डोर, हा मास्टर बेडरूमचा बाहेरचा मधला पॅसेज, एक्स्ट्रा पॅसेज आहे. ओके. इथे आल्या आल्या लगेच इथे एक वॉर्डरोबसाठी स्पेशली जागा होती, डीप अशी जागा होती. भिंतीमध्येच वॉर्डरोब पूर्णपणे गेलेला आणि भलं मोठा मस्त असा वॉर्डरोब मिळालेला आहे, पूर्ण बॉटम टू टॉप टू बॉटम 7 फीटचा, आणि आतमध्ये डीप पण बऱ्यापैकी मस्त आहे. सो याच्या जागे म्हणजे हे असं एक्स्ट्रा स्पेस या वॉर्डरोबने घेतलेला नाहीये. आतमध्ये खड्डाच होता, त्याच्यात वॉर्डरोब बसून गेलेला आहे. सो हा स्पेस आहे. त्याच्यानंतर हे समोर वॉशरूम, हा मास्टर बेडरूमचा वॉशरूम केवढा ग्रँड आहे. एक स्क्वेरिश अशी बेसिन दिलेली आहे, विच इज रिली अमेझिंग. आणि हा मी इथे शूट करताना, आणि त्याचं स्विच बोर्ड वगैरे सगळे असे आतमध्ये दिलेले आहेत. आणि हे फक्त नुसतं हेच नाही आहे, प्रॉपर कॅबिनेट आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं, याच्यामध्ये तुम्ही तुमचे टॉयलेटरीज ठेवू शकता आणि त्यानंतर क्लोज करून तुम्ही स्वतःला बघू शकता आणि रेडी होऊ शकता. आणि पुढे तिथे बेदिंग एरिया आहे, आणि इथे ऑफकोर्स कमोड. वरती डक एरिया तो कशाला आहे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, चला पुढे कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे मग बेडरूम सुरू होते. इथे हा सेम मगासारखंच, हे साईडला स्लायडिंग डोअर्स एक वॉर्डरोब आहे. नंतर हा बेड पूर्ण, हा हेडबोर्ड बेडचा, आणि ही इथे एक अशी छोटीशी स्मॉल विंडो आहे. ईस्ट मुंबई पूर्ण दिसतं वाशीपर्यंत. आता सध्या विजिबिलिटी कमी आहे, पण इथून वाशीची खाडी किंवा न्यू मुंबई पूर्ण दिसते इथे या विंडो मधून. हे बघा, या मोठे मोठे टॉवर पण बघा कसे एकदम छोटेसे दिसतात. हे सगळ्या झोपडपट्ट्या, रस्ते खूप जबरदस्त. हां पुढे. आणि हा 49 फ्लोअरवरून व्ह्यू असल्यामुळे एकदम असा वरून बघितल्यासारखा दिसत असेल तुम्हाला कदाचित. आता हे मला नाही सांगता, या जन्मात काय दिसणार. आणि ही आहे आपली वॉल बेडरूमच्या पायाकडची. यावरती अशा सुंदर अशा पट्ट्या लावलेल्या आहेत, असं स्क्वेअरमध्ये. सो इथे मध्ये पण आपण काही फ्रेम वगैरे लावू शकतो, किंवा फॅमिली फोटो वगैरे असं मध्ये आपण एक अटॅच करू शकतो. मस्त मोठा कोलाज असं पण करू शकतो. सो सध्या आहे, प्लॅन आहे, अजून केलेला नाहीये. आणि तुम्ही बघू शकता त्याच्या मागे स्टूल आहे, त्यामुळे आज काम चालू होतं. आता लोक गेले विंडोचं काम करून, बिल्डरची लोक. आणि ही आपली नॉर्मल ही विंडो. आणि आता मी तुम्हाला या इथून पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, असला वारा येतोय ना जबरदस्त, आय टेल यू. हे बघा, विजिबिलिटी पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी गेलेली आहे, कारण इथून पुढे हे बघा पाण्याची फोटो कॅमेरा हे होईल तुझा. हे बघा पूर्ण कॅमेरा हालतोय मित्रांनो. हे बघा, आणि हे आजूबाजूची बिल्डिंग बघा काय सुंदर दिसत आहे बघा. हे बघा, मला आता अक्षरशः जास्त वेळ मी दाखवत नाही, कारण कॅमेरा सगळा भिजतोय, पाऊस जोरात येतोय. हे लाव. तर असं एकंदरीत सगळं छान आहे. सो ही विंडो, आणि इथे परत एक आपला साईडला ड्रेसिंग टेबल. येस. आणि वरती ओपनेबल
असं हम्म, विथ मिरर. छान छान. असा एकंदरीत आपला घराचा टोर आहे. इथे आम्ही वारा, खिडक्या उघडल्यानंतर वारा असा खूप भन्नाट वारा येतो, तर दरवाजा असा फाटकन पुढे जातो. तर त्याच्यामुळे आम्ही एक असे बघा, हे आता मी दरवाजा सोडून देतो, तो म्हणजे असा भिंतींना आपटत नाही दरवाजा जोरात. कॉन्सेप्ट सो हे आम्ही बसवलेलं आहे. वॉशिंग मशीनच्या लीड बद्दल ऐकली असेल किंवा वॉशरूमचं ते जे वरची जी लीड असते त्याबद्दल ऐकली असेल, पण आता हे मी इथे पण पहिल्यांदाच बघितलं की हे दारांना सुद्धा आता ही अशी पद्धत आहे की जनरली वारा जिथे जास्त असतो ना तिथे खूप प्रॉब्लेम्स होत असतात, आणि मग ते ओव्हरकम करण्यासाठी, तो प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी त्यांनी असं केलं. तर आता आपण बघूया घराचा एक 360 डिग्री एक व्ह्यू. ओके, सो फायनली ही होती अनिरुद्धच्या घराची रूम टूर. सो अनिरुद्ध, येस उद्या तुझा वाढदिवस आहे. येस येस, उद्या माझा वाढदिवस आहे आणि इन ॲडव्हान्स शुभेच्छा. थँक्यू. हा व्हिडिओ मी कधी रिलीज करेन मलाच माहिती नाहीये, पण आम्ही हा 13 जुलैला शूट करतोय एवढं नक्की. येस, माझा वाढदिवस कधी आहे तुम्हाला कळलं असेलच. सो 14 जुलै उद्या शिफ्टिंग आहे. शिफ्टिंग पण आहे, म्हणजे योगायोग आला, असं ठरवून पण नव्हतं, ठरवलेलं नव्हतंच की काय. माझा ऍक्च्युली प्लॅन होता की शनिवारी शिफ्ट करूया, म्हणजे 14 जुलैचा दिवस जो आहे तो संडे असल्यामुळे आम्हाला जरा सामान लावा करायला वगैरे जरा टाइम मिळेल म्हणून, कारण मंडेला परत वर्किंग आहे. ओके. पण ते असं झालं की जसं योगच बनून आलं की 14 तारखेलाच या घरात आम्हाला यायचं होतं, शिफ्ट करायचं होतं. गुड, असं योगच जुळून आला. तर पण अरे मी काय म्हणतो, लय म्हणजे लय वाट लागली असेल ना एवढं सगळं. अरे भरपूर, कधीपासून तू लागलायस पाठी याची? खूप पाठी लागलं. मी जवळपास जानेवारी फेब्रुवारी पासून म्हणजे पोझिशनसाठी पहिलं मागे लागलं, नंतर पोझिशन नंतर जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम, कारण तुम्हाला माहितीच आहे आपण अंडर कन्स्ट्रक्शन जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा बरेचसे, जेव्हा फ्लॅट हँडओव्हर करतात तेव्हा बरेचसे काही ना काहीतरी लूप होल्स असतात, तर ते कव्हर करून घ्यायला लागतात. बिल्डरला सांगावं लागतं हे नाही झालंय ते नाही झालंय, त्याचे परत फॉलोअप, त्याच्यानंतर आमचं इंटिरियरचं फॉलोअप. प्रत्येक मला सॅटर्डे संडे इथेच गेलेला आहे. मला काही बाहेरचे प्लॅन्स एवढे 4-5 महिने करता नाही आले. सो फायनली आता बरं वाटतं की जरा एंड होईल याचा. आणि अजूनही मी सांगतो की अजूनही पूर्णपणे काम संपलेलं नाही. आम्हाला ऍटलीस्ट शिफ्टिंग करून छोटे मोठे काम अजूनही आम्ही करणारच आहोत. तर हे नेव्हर एंडिंग आहे. आणि मग तेच म्हणून मित्रांनो काय झालं ना की आता आम्ही वी वर इंटू द डायलेमा की व्हिडिओ बनवायचा की नाही बनवायचं की नाही, कारण शिफ्टिंग पण झाल्यानंतर लगेचच मला संधी मिळेल की नाही माहिती नाही. आता मीच आलोय कित्येक दिवसांपासून, आमचं कधीपासून चाललेलं हा मला बोलत होता ये रे ये बघून जा, पण मला पण वेळ मिळेल ना. आज अनायसे आलेले होते तर त्यामुळे मी म्हटलं येऊन जाऊया. त्यामुळे आता परत मी पण कधी येईन काय सांगतात. आणि शिफ्टिंग झाल्यानंतर पण बरीचशी कामं आहेत जी झाल्यानंतर मग ते छान प्रेझेंटेबल दिसेल. पण आपलं काय व्लॉग आहे त्यामुळे आपण असं रॉ पण छान दाखवू शकतो. तसे आपले व्हिडिओ पण रॉस असतं. अजून आपल्याला साफसफाई पण करायचं, क्लिनिंग आहे. इथे तुम्हाला थोडंसं खाली फ्लोअरला दिसत असेल की असं, पण ते सगळं व्हायचंय. पण मी सांगतोय काय की अनिरुद्धचा स्वतःचा जरी फ्लॅट असला तरी आम्ही पण त्यासाठी इतक्या खुश आहोत. ओव्हरऑल अनिरुद्धचा फ्लॅट असा होता. जे लोक अनिरुद्धला ओळखतात ते तर आता हा बघतीलच, आणि जे ओळखत नाहीत त्यांना पण एकंदरीत कांजूरमार्ग वेस्टवरचा हा रुनवाल ब्रिजचा एकंदरीत प्राईम लोकेशनला आहे कसा आहे हे पण बघायला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं. त्यामुळे दॅट्स इट. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या शनिवारी आणखी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. बाय फॉर नाव. अच्छा.